रामकृष्ण हरी. चला तर आज आपण चवडे करणार आहोत. चवडे करण्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया. तर सगळ्यात आधी मी इथे डालडा गरम करायला ठेवलेला आहे. एका बाजूला मी चिरोटी रवा घेतलेला आहे. तर इथे मी 2 कप चिरोटी रवा घेतलेला आहे. 2 कप मी मैद्याचं पीठ घेतलेलं आहे. 2 चमचे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण जो डालडा गरम करायला ठेवलेला तो आपण ह्याच्यात ॲड करणार आहोत. तो सुद्धा आपल्याला व्यवस्थित ह्याच्यात मिक्स करून घ्यायचा आहे. हे सगळं एकजीव झाल्यानंतर आपल्याला लागेल तसं पाणी घेऊन घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे मी पीठ मळून घेत आहे. अशा पद्धतीने आपल्याला घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे. तर आपलं पीठ मळून रेडी आहे, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला हे पीठ 4 ते 5 तास भिजत ठेवायचं आहे. तर आपण एक स्वच्छ कपडा धुवून घट्ट पिळून तो आपल्याला ह्याला लावून ठेवायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर आपण 5 तासाने आपलं बघूया पीठ तयार झालेलं आहे. तर अशा पद्धतीने आपलं चवड्याचं पीठ रेडी आहे. आपल्याला एक एक गोळे करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला एका बाजूला डालडा तापत ठेवायचा, आपल्याला डालड्यामध्ये तळायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता इथे मी तापत ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर हे अशा पात्या वळून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही बघू शकता एक एक पाती मी वळून घेतली आणि अशा पद्धतीने दुमडायच्या आहेत. तर चला तर आता आपण चवडे तळून घेऊया. तर अशा पद्धतीने आपल्याला चवडे तळून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता मी तळत आहे. तर अशा पद्धतीने चवडे तळून झाले की लगेचच आपल्याला काढून त्याच्यावरती जे सारण आहे ते सारण घालून घ्यायचं आहे. सारणची सुद्धा मी तुम्हाला रेसिपी दाखवलेली आहे ह्याची, तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीने आपले चवडे रेडी आहेत. तुम्ही पण करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील.